अधिक महत्त्वाची घडामोड एसटीच्या तिकीट दरात 14.95% वाढ झालेली आहे आणि राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत या दरवाढीला मंजुरी देण्यात आली आहे। उद्यापासूनच म्हणजे 25 जानेवारीपासूनच एसटीची भाडेवाढ लागू होणार आहे। एसटीला महिन्याला 90 कोटींचा तोटा सध्या होत असल्याचं मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळेच भाडेवाढ करण्याशिवाय पर्याय नाहीये असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं म्हणणं आहे। वर्षापासूनची एसटीची जी भाडेवाढ झालेली नव्हती ती 14.97% भाडेवाढ त्यांनी काल मंजूर केलेली आहे। ती आजपासून अंमलात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं मला त्यांनी सांगितलं आणि त्याचबरोबर 1 फेब्रुवारीपासून ही टॅक्सी आणि रिक्षाची पण भाडेवाढ होणार आहे असंही त्यांनी मला सांगितलं। अद्यापपर्यंत त्याबाबतचं अधिकृतरित्या फाईल जी आहे ती माझ्यापर्यंत आलेली नाही, पण ते निश्चितपणे येईल असं वाटतंय। खरं तर एसटीची भाडेवाढ दर वर्षाला करणं गरजेचं आहे।